डॉमिनो स्टाईल चीझी पिझ्झा कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतो आणि तोही जर घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण बनवला आणि अशा पद्धतीचा तो जर बनला तर वाह क्या बात है! बाहेरून ऑर्डर करण्याची आपल्याला गरज नाही. खूप कमी आणि स्वस्त दरामध्ये हा पिझ्झा घरच्या घरी तयार होतो आणि बघा किती डिलिशियस आहे आणि याचा बेस सुद्धा बघू शकता आपण होममेड बनवलेला आहे. बाहेरचा विकतचा नाही आणलाय. तर चला सुरुवात करायची? तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे छान-छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतात. तर सगळ्यात आधी 1 टेबलस्पून मी ईस्ट घेतलेला आहे. इन्स्टंट ईस्ट घेतलेला आहे आणि कोमट पाणी, एकदम हलकं कोमट पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि 1 टेबलस्पून साखर यामध्ये ॲड करून मिक्स करून बाजूला ठेवायचं आहे ईस्ट ॲक्टिव्हेट होण्यासाठी. तर इथे मी हे सगळं मिक्स करते आहे आणि बऱ्याच वेळा जेव्हा आपण पिझ्झा बनवतो तेव्हा ईस्ट जर ॲक्टिव्हेट झालं तरच पिझ्झाची प्रोसिजर तुम्ही पुढे करा. कारण बऱ्याच वेळा ईस्टला जर बबल आले नाहीत किंवा फुगे आले नाहीत, बुडबुडे आले नाहीत, तर ते ईस्ट डिॲक्टिव्हेट झालेलं असतं. कारण आपण बऱ्याच वेळा फ्रिजमध्ये ईस्ट ठेवतो किंवा बाहेर बऱ्याच वेळ तसंच पडलेलं राहतं, ओपन राहतं पॅकेट आणि ते खराब होतं. ईस्टची जी शेल्फ लाईफ असते ती फार कमी असते. तर इथे बघा मी घेतलेला आहे 2 कप एवढा मैदा. यामध्ये साधारणतः 3 छोट्या साइजचे पिझ्झा तयार होतात. आता यामध्ये मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ कधीही ईस्टमध्ये ॲड करू नका, नाहीतर ईस्ट बऱ्याच वेळा ॲक्टिव्हेट होत नाही. आता यामध्ये मी मिल्क पावडर ॲड करते आहे साधारणतः 1 टेबलस्पून. तर इथे मी मिल्क पावडर ॲड केलेली आहे. मिल्क पावडरने बेसची जी टेस्ट आहे ती आणखीन छान येते आणि आपला बेस जो आहे तो खूप टेस्टी बनतो. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 टेबलस्पून एवढं बटर ॲड करणार आहे. तर रूम टेम्परेचरचं बटर तुम्ही इथे घ्या आणि छान आपण जसं तेलाचं मोहन घालतो पिठाला त्याप्रमाणे छान ते मिक्स करून घ्या. ज्यामुळे बेस जो आहे तो खालून सुद्धा मस्त क्रिस्पी होतो आणि अशा पद्धतीने आता मी हे सगळं मिक्स करून घेत आहे. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे या डोला राईज होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, परंतु हिवाळ्यामध्ये त्याला थोडासा वेळ लागतो. जो डो आपण आता ठेवणार आहे रेस्टिंगला त्याला थोडासा वेळ लागतो आणि आज जो पिझ्झा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामध्ये मी ईस्ट ॲड केलेला आहे. परंतु जर तुम्हाला विदाऊट ईस्ट पिझ्झा बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरच तुमच्यासोबत ती सुद्धा रेसिपी शेअर करते. आता हे मिक्स झाल्यानंतर इथे तुम्ही बघा ईस्ट ॲक्टिव्हेट झालेलं आहे. याला अशा पद्धतीने बबल्स आले म्हणजे ईस्ट आपलं ॲक्टिव्हेट झालेलं आहे. तर आता या पिठामध्ये मी हे ईस्ट मिक्स करून घेणार आहे. ईस्टचं जे पाणी आहे त्यामध्ये थोडी साखर आहे. या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आहे आणि मऊसूत डो तयार करायचा आहे. आता हा जो पिझ्झा आहे याला मी लाटत बसत नाही. मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला पुढे दाखवते. छान मऊ असा छान याचा डो करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तेल घालून मी याला अशा पद्धतीने एक जीव करून घेते आणि आपल्याला काय करायचं आहे सगळं असं पीठ एकत्र करून याला थोडंसं वरून तेलाचा हात लावून राईज होण्यासाठी ठेवायचं आहे. तर एकदम मऊसर असा मी डो करत असते कारण मी न लाटता हा पिझ्झा बनवते. तर आता बघा याला क्लीन रॅपने मी छान कव्हर करणार आहे आणि कव्हर केल्यानंतर याला राईज होण्यासाठी आता मी ठेवणार आहे. आता आपलं जो डो आहे तो राईज होतोय साधारणतः 45 मिनिटामध्ये हा डो एकदम छान डबल होतो या दिवसामध्ये. थंडीमध्ये साधारणतः 1-1.5 तास त्याला लागू शकतो. तर तुम्ही अंधाऱ्या जागेमध्ये जर ठेवला तर तो लवकर छान असा राईज होतो. आता तुम्हाला ज्या टॉपिंगमध्ये भाज्या आवडतात, पनीर असेल, व्हेजिटेबल असेल, ज्या कुठल्या तुमच्याकडे व्हेजिटेबल्स आहेत, त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. मी इथे घेतलेला आहे टोमॅटो, शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे आणि कॉर्न घेतलेले आहेत, स्वीट कॉर्न. तुम्ही यामध्ये मशरूम, पनीर ॲड करू शकता. तर बघा डो आपला छान आता राईज झालेला आहे आणि आता आपण यातली हवा जी असते, एअर क्रिएट झालेली असते, ती काढणार आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की हा डो खूप मऊ झालेला आहे, तर तुम्ही यामध्ये थोडासा आटा किंवा मैदा मिक्स करू शकता आणि त्यानंतर मिक्स केल्यानंतर मग तुम्ही याचा जो पिझ्झा आहे तो बनवू शकता. आता इथे मी पिझ्झा OTGमध्ये बनवत आहे. त्यामुळे मी OTGच्या ट्रेला अशा पद्धतीने बटर लावून घेत आहे. ज्यामुळे खालच्या बाजूने आपला जो पिझ्झा आहे तो छान क्रिस्पी होतो. जर तुम्हाला गॅसवर बनवायचा असेल तर जी प्लेट तुम्ही बेकिंगसाठी घेणार आहात अशा पद्धतीने त्या प्लेटला तुम्हाला बटर लावून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी तुम्हाला प्लेट दाखवलेली आहे. तुम्ही कुठलीही प्लेट कढईमध्ये किंवा कुकरमध्ये ठेवणार असाल त्या प्लेटला छान बटर लावून घ्या आणि कढई कुकरमध्ये करणार असाल तर खाली स्टँड ठेवा. त्याच्यावर ती प्लेट पिझ्झाची ठेवली तरी तुमचा पिझ्झा छान केकसारखा जसा तुम्ही केक बेक करता त्याप्रमाणे बेक होतो.
आता तुम्हाला जशा लहान-मोठ्या आकारामध्ये पिझ्झा बनवायचा आहे, त्या आकाराचा तुम्ही इथे डो घ्यायचा आहे आणि मी अशा पद्धतीने ठेवते आणि हा खूप मऊ आहे आणि हाताने स्प्रेड केला तरीही तो स्प्रेड होतो. तर मी अशा पद्धतीने इथे त्याला प्रेस करून घेत आहे आणि एक तुम्हाला जसा जेवढ्या जाडीचा पाहिजे पिझ्झा त्याप्रमाणे तुम्ही त्याला प्रेस करायचा आहे. तुम्हाला जर बेस जास्त जाड आवडत असेल तर थोडंसं जाड राहू द्या, पीठ जास्त घ्या जेव्हा तुम्ही प्रेस करता तेव्हा. अदरवाईज तुम्हाला जर पातळ, मला थोडासा पातळ क्रस्ट आवडतो आणि त्यामुळे मी अशा पद्धतीने याला आता प्रेस करून घेत आहे आणि त्यानंतर एका फोकच्या सहाय्याने आपल्याला त्याला प्रिक करून घ्यायचं आहे. म्हणजे छोटे-छोटे होल्स पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून हा जो पिझ्झा आहे तो फारसा राईज होणार नाही. तर अशा पद्धतीने फोकच्या सहाय्याने याला प्रिक करून घ्यायचा आहे. तुम्ही सेम या पिठापासून गार्लिक ब्रेड जो असतो तो सुद्धा बनवू शकता. तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता पिझ्झा सॉस मी जनरली अशा पद्धतीने तयार करते. मेयोनीज असेल, कुठलाही नॉर्मल पिझ्झा सॉस मिळतो. मी 2-3 सॉस एकत्र करून, तुमच्याकडे जे सॉस आहेत ते तुम्ही एकत्र करून अशा पद्धतीने त्याचा जो बेस आहे तो तयार करू शकता. आता मी थोडं मेयोनीज घेतलेलं आहे, चिली सॉस वापरलेला आहे आणि थोडासा माझ्याकडे पिझ्झा सॉस होता तो वापरलेला आहे. तुम्ही होममेड सुद्धा सॉस असेल तुमच्याकडे तर तोही वापरू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला स्प्रेड करायचा आहे. आता तुमच्याकडे मुलं किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही यामध्ये प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता. आता मी लहान मुलांसाठी बनवते त्यामुळे ते कमी तिखट खातात, सो मी एकदम हलकं तिखट ठेवलेलं आहे. त्यानंतर अमूलचं अशा पद्धतीचं श्रेडेड चीज मिळतं, तर ते वापरल्याने खूप छान आणि बेस्ट रिझल्ट मिळतो. जसा डॉमिनोजमध्ये आपण बघतो, जशी त्याला तार सुटते त्या चीजला, ती यामुळे सुटते. तर अमूलचं इथे मी श्रेडेड चीज वापरलेलं आहे आणि ते सगळं आपल्याला अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आणि जी टॉपिंग तुम्हाला आवडते ती टॉपिंग अशा पद्धतीने तुम्ही इथे ठेवून घ्या आणि जेवढ्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही इथे ठेवू शकता किंवा यावर डेकोरेट करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि इथे मी आता शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि स्वीटकॉर्न जे आहे ते अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत. थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनोने आपण थोडंसं यावर फ्लेवरिंग देणार आहोत, म्हणजे थोडीशी खाताना आणखीन टेस्ट छान लागते. तर यावर मी ते ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घेत आहे आणि आणखीन थोडंसं वरून आणखीन एकदा थोडंसं चीज घालायचं आणि फायनली आपला पिझ्झा बेक होण्यासाठी एकदम रेडी आहे. ही सेम प्रोसेस तुम्ही गॅसवर सुद्धा करू शकता आणि याला बेक करू शकता. तर बघा आपला पिझ्झा आता बेक झालेला आहे. जनरली जेव्हा डॉमिनोजमध्ये आपण खातो तर ते गरम-गरमच कट करतात. ज्यामुळे पिझ्झाची जी तार आहे ती गरम-गरम कट केल्यामुळे छान अशी बाहेर निघते. तर इथे बघा मस्त स्मेल येतो आहे आणि आता मी तुम्हाला पिझ्झा कट करून दाखवते, की हा किती डिलिशियस झाला आहे आणि याचा जो बेस आहे त्याला सुद्धा मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे, ज्यामुळे खाताना तुम्हाला तो खूप छान लागतो. रेडीमेड जो बेस मिळतो त्याला एवढी टेस्ट फारशी छान नसते. तर इथे बघा आपला पिझ्झा आता रेडी आहे. मी तुम्हाला एक स्लाइस दाखवते याचा, की हा किती डिलिशियस आणि किती टेस्टी आहे. बघा मस्त डॉमिनोजसारखा पिझ्झा रेडी आहे आणि याचा जो बेस आहे तो सुद्धा खूप छान सॉफ्ट आहे. खालून मस्त क्रस्ट आलेला आहे त्याला. तर कसा वाटला हा पिझ्झा कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला, फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.